नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12 जुलै गट क मुख्य परीक्षा जी 12 जुलैला होणार आहे या बॅचसाठी मराठी व्याकरण आपण ही जी बॅच आहे वन डे एक दिवसीय रिव्हिजन बॅच. ही बॅच कशी असेल, कशा पद्धतीने आपण घेणार आहोत, कशा पद्धतीने आपण या बॅच मध्ये काय काय घेतलेलं आहे, काय काय आपल्याला अभ्यासक्रम घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टीची एक 5 ते 6 मिनिटांमध्ये मी तुम्हाला या पूर्ण बॅच बद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एक एक पॉईंट बघा. याच्यामध्ये नोट्स सुद्धा मी उपलब्ध करून दिलेली आहे आणि नोट्स तुम्ही कशा पद्धतीने ती रिवाइज करायची आहे, कशा पद्धतीने विषयावरती संपूर्ण आवाका, किती घटक आपले कव्हर होणार आहेत, किती मार्क आपले कव्हर होणार आहेत. आता गट ब मुख्य परीक्षा 2025चा जो मुख्य परीक्षेचा पेपर झाला त्या पेपरची काठिण्य पातळी बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या आता गट क मुख्य परीक्षेला जो अप्रोच पाहिजे, ज्या लेवलची तुमची तयारी पाहिजे आणि एकंदरीत विषयावरती पकड कशी पाहिजे, या बॅच मध्ये तुम्हाला सविस्तररित्या या सगळ्या गोष्टीची कन्सेप्ट आणि सगळ्या गोष्टीच्या युक्त्या आणि बरोबर तुमचे निकाल यापर्यंत आपण नक्की पोहोचणार आहोत. मग बॅच कशी असेल? ओके, तर सगळ्यात महत्वाचं, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले आहेत की सर ही बॅच वन डे बॅच घ्या, वन डे बॅच घ्या, वन डे बॅच घ्या. तर तमाम काल जरा रिझल्ट थोडासा हाय पण गेलेला आहे आणि विद्यार्थ्यांप्रती एक सहानुभूती म्हणून मी माझी वन डे एक दिवशी बॅच म्हणजे मराठी व्याकरणाची एक दिवशी बॅच जी आहे ती संपूर्णतः मोफत उपलब्ध करून दिलेली आहे, पूर्णतः उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? ओके, मग ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे, काय नाही, याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतोय. ओके, तर ही बॅच पूर्णतः मोफत असणार आहे आणि मोफत असताना काय करायचे तुम्हाला नीट लक्ष द्यायचे. टार्गेट 12 जुलै. ओके, 12 जुलैला जी परीक्षा होणार आहे गट क मुख्य परीक्षेसाठी, त्यासाठी मग याच्यामध्ये काय काय असणार आहे, मग नोट्स सुद्धा तुम्हाला दिलेली आहे मी. ओके, ही जी नोट्स आहे या नोट्स मध्ये अगदी शब्दांच्या, आता रिव्हिजन बॅच करत असताना आपण शब्दांच्या जातीपासून सुरुवात करत असतो. शब्दांच्या जाती आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक 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 मुद्दे, प्रत्येक मुद्दे, जसं की अगदी बेसिक मुद्द्यापासून ते बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. ओके, तुम्हाला सगळे उदाहरणं सुद्धा घेतलेले आहेत, म्हणजे शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, पद म्हणजे काय, इथून सुरुवात केलेली आहे. ओके, मग तुम्हाला परत शब्दांच्या जाती. ओके, शब्दांच्या जातीमध्ये बघ नामाचे प्रकार. ओके, नाम कशा पद्धतीने साधित प्रकार, त्याचा अप्लाय कसं करतात, ते पुढच्या घटकासाठी कसं अवलंबून असतं, त्याच्यावर कोणकोणते घटक अवलंबून आहेत, या सगळ्या गोष्टी. जसं की काही गोष्टी तुम्हाला मागे काही परीक्षेला प्रश्न विचारले, ते प्रश्नाचं सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. ओके, मग सामान्य नाम, विशेष नाम, सगळी माहिती, काही उदाहरणं. ओके, त्याच्यावरून त्याचे प्रकार. ओके, कोणकोणती उदाहरणं आलेली आहेत, परीक्षेला कोणती उदाहरणं आलेली आहेत, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा इथे केलेली आहे. लिंग विचार, सगळे घटक आपण कव्हर केलेले आहेत, सगळेच्या सगळे घटक. विशेषतः आता परीक्षेला तुम्हाला गट ब ला जे पूरकाचा प्रकार जो आलेला आहे, तर असे सुद्धा विषय आपण यामध्ये, असे सुद्धा मुद्दे 100% बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपण सगळे क्लिअर केलेले आहे. वाक्य पूर्तकरणाचे सगळे भाग आपण याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, अशी ही 55 ते 57 पानांची, ओके, 55 ते 57 पानांची ही पीडीएफ आहे आणि ही पीडीएफ तुम्हाला, ओके, मराठी बाय नामदेव सर या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. ओके, ती उपलब्ध करून देतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, याच्यातल्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत. ओके, तुम्हाला मी एक गोष्ट लक्षात आणून देतोय की बघा, लक्ष द्यायचे इथे. साधित नामामध्ये तुम्हाला जे प्रकार पाडलेले आहेत. ओके, साधित नाम. ओके, याच्यामध्ये तुम्हाला साधित नामामध्ये काय काय करायचे, नामांचे उपयोग कशा पद्धतीने घेतलेले आहेत आपण, ते सुद्धा आपण इथे सगळ्या गोष्टी क्लिअर करते. एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मग पुढे चालतो आपण. ओके, लक्ष द्यायचे. ओके, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ओके, नामांचे उपयोग पाहत असताना कोणत्या प्रकारे आपण नामांचा उपयोग केलेला आहे, तुम्हाला एक आठवतं का हा शब्द? ओके, शकूचा नवरा म्हणजे बोळासाम, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. इथे 2 ठिकाणी ते घेतलेले आहेत. त्याच्या कन्सेप्ट काय आहेत, ते कशा पद्धतीने विचारलं जातं, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या क्लिअर केलेल्या आहेत. ओके, अशी 55 ते 57 पानांची पीडीएफ आहे, अगदी बेसिक टू ऍडव्हान्स, अगदी तुमच्या एका दिवसामध्ये फुल टू रिव्हिजन, 100% पूर्ण विषयाची रिव्हिजन होणार आहे. आणि हे बघत असताना तुम्हाला 1.5 म्हणजे 1.5च्या स्पीडनं बघितलं तरी चालतं. संपूर्ण विषय 5-6 तासामध्ये 100% कव्हर होतो. पण पीडीएफ समोर असली पाहिजे, त्याची झेरॉक्स काढायची तुम्हाला आणि ही झेरॉक्स काढून, विशेषतः झेरॉक्स काढल्याच्या नंतर तुम्हाला ती झेरॉक्स पुढे ठेवून त्याच्यामध्ये जे काही मी पॉइंट सांगितलेले आहेत, जे काही मुद्दे सांगितलेले आहेत. ओके, क्रियापदाचे प्रकार कसे आहेत, जसं की गट ब मध्ये 25 मध्ये, गट ब मध्ये
नको या क्रियापदाचा प्रकार विचारलेला होता, त्याचं इलिमिनेशन कशा पद्धतीने केलं, त्याची कन्सेप्ट काय आहे, या सगळ्या गोष्टीची 100% तयारी तुमच्या या बॅच मध्ये होणार आहे. ओके. आणि माझ्याकडून एक छोटीशी भेट म्हणून तुम्हाला मी ही बॅच पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिलेले, पूर्णतः मोफत. ओके. आणि या बॅच साठी ही बॅच मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत असताना ती बॅच जॉईन कशी करायची, तर यासाठी माझं ऍप्लिकेशन आहे. ओके. हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके. ऍप्लिकेशनचं नाव आहे मराठी बाय नामदेव सर. ओके. ऍप्लिकेशन वरती माझा फोटो येतो. ओके. ते फोटो आल्याच्या नंतर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये एक दिवसीय रिव्हिजन बॅच, ओके, एक दिवसीय रिव्हिजन बॅच अशी बॅच दिसेल तुम्हाला, आणि ती बॅच तुम्हाला यामध्ये ऍप मध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, त्या बॅच साठी मग विशेषतः या बॅचची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि या बॅच साठी जी तुम्हाला नोट्स आहे, तर ती नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध करून दिलेले. टेलिग्राम चॅनल सुद्धा माझं ह्याच नावाने आहे, मराठी बाय नामदेव सर याच नावाने टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवरती त्या चॅनलची सुद्धा, टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, आणखीन वेगळे वेगळे व्हिडिओ माझे जे आहेत ते व्हिडिओ बघण्यासाठी माझं मराठी बाय नामदेव सर याच नावानं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आणि हेच तुम्ही आता युट्यूबला जे बघताय. ओके. तर ह्यासाठी तुम्ही मला माझा उत्साह वाढवण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचे. आणि आता विशेषतः म्हणजे जे आता गट क मुख्य परीक्षा 12 जुलैला जी परीक्षा देणार आहेत, या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. ओके. ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा शेअर करायची, व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायची. आणि तुम्हाला नोट्स टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. आणि ही बॅच तुम्हाला पुढच्या 10 दिवसापर्यंत संपूर्णतः काय असणार आहे, मोफत असणार आहे. ओके. तेव्हा जर हा माझा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि गट क च्या मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.